जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले राजे राजगडी परत आले. जिजाबाईंचा खूप दिवसांचा लागलेला घोर मिटला, कारण 1 वर्ष झाले राजे गडावर आलेले नव्हते. गडावर नेताजी व कान्होजी आले. राजांनी बाजी प्रभूंचा साठी मानाचे पहिले पान दिले. आता बघूयात पुढे. आबासाहेब, उठा ना आबासाहेब. त्या बोलांनी राजे जागे झाले. त्यांनी पाहिले तो छोटे संभाजी राजे पलंगापाशी उभे होते. 2 प्रहरी जेवून राजे पलंगावर विचार करीत पडले होते. तोच त्यांना झोप लागली होती. राजांनी शंभूबाळांना अलगद उचलून घेतले. आपल्या पोटावर शंभूबाळांना बसवीत त्यांनी विचारले, बाळराजे, कुणी उठवायला सांगितलं तुम्हाला? आई साहेबांनी. कुठं आहेत? बाहेर दाराजवळ, बोट दाखवीत शंभूराजे म्हणाले. कोण आहे बाहेर? राजांनी विचारले. पुतळाबाई राणीसाहेब पदर सावरून आत आल्या. राजे म्हणाले, राणीसाहेब, एक प्रार्थना आहे. पुतळाबाई म्हणाल्या, कसली? आपण मला राणीसाहेब म्हणू नये. ती जागा माझी नाही. नाही कशी? फार तर धाकट्या राणीसाहेब म्हणू. बरं वाईट काहीही बोलायला आपला अधिकार आहे. वाटलं ते सांगितलं. राजे उठून बसले. संभाजीला कुरवाळीत ते म्हणाले, बाळराजे, तुम्हाला आई साहेब म्हणतात. तुमच्यावर प्रेम करतात. लहान मुलं माणसं पटकन ओळखतात. ती काय मायेनं घेतली तर कुणाकडेही जातात. ठीक ठीक म्हणाल ते खरं. आता आम्ही उठलोच आहो, तर आम्हाला का जाग करण्यात आलं ते नाही सांगितलं. खाली फिरंगोजी आलेत. मासाहेबांनी आपण झोपल्याचं सांगितलं. वाटलं ते आपल्या कानावर जावं. राजांनी संभाजीला बाजूला बसविले. ते उठत म्हणाले, फिरंगोजी इथं आलेत? फिरंगोजी चाकणला गड लढवित होते. राजे जेव्हा गडावर आले त्याच दिवशी नेताजींना फौज गोळा करायला त्यांनी आज्ञा दिली होती. फिरंगोजीच्या मदतीला फौज पाठविण्याचा राजांचा विचार होता. राजे उठले, म्हणाले, बरं केलं उठवलं ते. आम्ही खाली येतो. पुतळाबाई जाण्यासाठी वळल्या. राजांनी हाक मारली. पुतळा. उभ्या जागी पुतळाबाईंचे अंग मोहरले. त्या वळल्या. पुतळाबाई तशाच उंचापुऱ्या, सडपातळ होत्या. सईबाई सावळ्या होत्या. पुतळाबाई नावाप्रमाणे उज्जळ होत्या. सईबाईंचे डोळे नेहमी हसरे असत, तर पुतळाबाईंच्या डोळ्यात सदैव कारुण्य दिसे. पुतळाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, जी, शंभूबाळांना घेऊन जाताना आम्ही कपडे बदलून खाली जातो. संभाजी पुतळाबाईंच्याकडे धावला. त्याचा हात धरून तो महाला बाहेर गेला. राजांनी कपडे बदलले आणि ते खाली आले. फिरंगोजी जिजाबाईंच्या महालात असल्याचे कळले. राजे महालाजवळ गेले. तोच त्यांच्या कानावर शब्द आले, मासाहेब, राजांना तोंड दाखवायला जागा नाही. तसा गड शास्ता खानाला दिला नसता, पण त्यानं घात केला. भुयार काढून गडापर्यंत तो आला आणि भुयारातून दारू पेरून त्यानं उडविली. तटाला खिंडार पडलं तरी गनीम आत घेतला नाही. शिबंदी थोडी. 50 दिवसात थकली आणि गड सोडून आलो. राजांच्या समोर जाण्यापेक्षा जीव द्यावा असं वाटत होतं, पण वाटलं पाप केलं ते निस्तरायला का भ्यायचं, म्हणून आलो. फार चांगलं केलंत म्हणत राजे आत आले. महालात जिजाबाई बसल्या होत्या. फिरंगोजी मोरोपंत उभे होते. राजांना पाहताच फिरंगोजी पुढे झाले. ते पाय शिवत असता राजांनी त्यांना उभे केले. फिरंगोजी
तुमच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत, पुसा ते डोळे. राजे, शरमिंदे आम्ही आहो. फिरंगोजी, अपराध असेल तर तो आमचा आहे. तुम्ही एकाकी गड लढवीत असता तुम्हाला मदत पाठविणं आम्हाला शक्य झालं नाही, आणि तुम्ही कुणाची मदत नसता खानाच्या एवढ्या मोठ्या फौजेला लढत दिलीत. 50 दिवस संग्रामदुर्ग लढवलात. तुमचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. मासाहेब, फिरंगोजींचा सन्मान करायला हवा. गड सोडला म्हणून? फिरंगोजी खेदाने म्हणाले. त्यांचे कल्ले परत थररले. फिरंगोजी, जय पराजय आम्ही मानित नाही, आम्ही मानतो पराक्रम, जिद्द. मोरोपंत म्हणाले, महाराज, फिरंगोजींचं शौर्य पाहून खुद्द खानानं फिरंगोजींना आपल्याकडे बोलावलं. त्यात आश्चर्य काय? खान बोलावील, पण फिरंगोजी जायला हवेत ना. गेल्या जन्मीचे हे आमचे देणेदार. देणं फिटल्याखेरीज जातील कसे? पंत, फिरंगोजींचा आम्हाला सत्कार करायचा आहे. मोरोपंत गेले. काही वेळातच ते मानाचे तबक घेऊन आले. मासाहेबांच्या समोर ते तबक ठेवण्यात आले. मासाहेबांनी आच्छादन काढले. तबकात भरजरी दुशेला तलवार होती. जिजाबाई म्हणाल्या, फिरंगोजी या. तो दुशेला आणि तलवार स्वीकारताना फिरंगोजींचे हात थरथरत होते. राजांचे शब्द कानावर आले. फिरंगोजी, हा नुसता मान नाही, ही भूपाळगडची किल्लेदारी आहे. भूपाळगड? फिरंगोजी आश्चर्यचकित होऊन म्हणाले, भूपाळगड आमचा एक अव्वल गड. आदिलशाहीच्या सरहद्दीवर असलेला हा आमचा किल्ला. आम्ही तो मुद्दाम बांधून भक्कम केला आहे. अशा मोक्याच्या जागेवर तुमच्या सारखेच जिद्दीने लढत देणारे किल्लेदार हवेत. भूपाळगडासारख्या जबाबदारीच्या गडासाठी आम्ही त्याच तोलामोलाच्या माणसाच्या शोधात होतो. खानानं आम्हास भूपाळगडाचा किल्लेदार मिळवून दिला. संभाजीराजे महालात आले. जिजाबाईंना बिलगले. जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे, फिरंगोजी आजोबांना मुजरा नाही केलात. 3 वर्षाची उमर ओलांडलेल्या बाळराजांनी फिरंगोजींच्याकडे पाहिले. त्यांचा चेहरा परिचित होता. माणूस नवखा वाटत नव्हता. राजे म्हणाले, बाळराजे, फिरंगोजींचा घोडा करीत होता ते विसरला? जिजाबाई म्हणाल्या, उठा बाळराजे. संभाजीराजे उठले. त्यांनी फिरंगोजींना मुजरा केला. फिरंगोजींनी पटकन राजांना उचलले. संभाजीराजे हसले.